मुरुंब देवाचा डोंगर म्हणजेच आपला राजगड। जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो लाडका, तसाच तो आपल्या भटक्या मंडळींच्या अगदी हृदयाजवळचा। 3 दिशांना 3 सुटलेल्या माच्या आणि मधोमध बेलाग बालेकिल्ला असा हा कणखर तितकाच सुंदर राजियांचा राजगड। यावरून पश्चिमेला अगदी पुढ्यात दिसतो तो आकाशाला गवसणी घालणारा किल्ले तोरणा। एक लांबलचक धारेने हे स्वराज्याचे दोन्ही शिलेदार एकमेकांना जोडलेले आहेत। मध्येच यांना पाली बुतोंडे डांबरी रस्त्यात बापूजी बुवाजी खिंडीने छेदला आहे। तर राजगडाची संजीवनी आणि तोरणा याची बुधलामाची यांना जोडणाऱ्या या डोंगरधारेने आज आपण राजगड ते तोरणा असा भन्नाट ट्रेक करणार आहोत। चला तर मग या रेंज ट्रेकच्या भटकंती अनुभवाला व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूयात। सुप्रभात मित्रांनो, पूर्ण गड धुक्याने वेढलाय। रात्री कसं तरी झोप काढली या, म्हणजे झाली झोप। पाऊस टिपटिप चालूच होती, पण दुःख बरंच होतं गडावर। आणि आत्ता पण आहे। आता आपण आवरले, आता आपला तोरण्याकडचा प्रवास सुरू होईल। संजीवनी माचीकडे जायचंय। दुःख ये जा करतंय, बघू आपल्याला संजीवनी माची दिसते का। पण मस्त, राजगड कधी नाराज करत नाही। माच्या मोकळ्या होत असतात, दुःख ये जा करत असते। हे जरा सर्वोच्च जागा आहे, त्यामुळं दुःख हाटाना अजिबात इथलं। थोडं खाली गेलो संजीवनी माचीकडं की आपल्याला मस्त नजारा पाहायला मिळेल। क्लाउड बसलेत एकदम मस्त भारी, एकदम चादर बसली आहे। पण इथं वरती धुका असल्यामुळे ते दिसत नाही। बघूयात। धुकं काय हटाना, ह्याला गायब झालाय आज धुक्यात पार। आता चाललोय आपण संजीवनी माचीकडे, बघूयात तिकडे तरी मोकळं होते का माची। बरेच दिवस झालं पावसाने विश्रांती घेतलेली, पण नेमकं कालपासूनच सुरू झालाय। ते मागे आम्ही भीमाशंकर बाजूला वाटा करायला गेलो तेव्हा पण पाऊस नव्हता म्हणून गेलो, आणि जसं गेलो तसा पावसाने जोरदार सुरुवात केलेली। आज बी तसंच झाले, नाही तर गड चांगला मोकळा होता परवापर्यंत। तरी मी विचारलं गडावर येतं लोकांना, आज पूर्ण धुक्यात आहे। आता तोरण्यावर पण धुकं असणार आहे, आणि राजगड तोरणा मार्गावर थोडीफार मोकळीक भेटत। बघू आता आपण आता अशा पॉइंटला आहे। हे आपण पद्मावती माचीच्या बाजूने बालेकिल्ल्याला वळसा घालत उजव्या बाजूने ही वाट आली आहे संजीवनी माचीकडे, आणि ही वाट सुवेळा माची तिथून बालेकिल्ल्याला वळसा मारत परत इकडे येते। पण ही जास्त लोकांना माहिती नसते। हा वाट चांगली आहे, येऊ शकता तुम्ही आरामात। सुवेळा माचीकडून थोडीशी चढाई मारायला लागते, आणि मग बालेकिल्ल्याला वळसा घालत तिकडून तुम्ही येऊ शकता। म्हणजे असा शॉर्टकट मारता येतो, नाही तर काय करायला लागतं, मग सुवेळा माची करायची, मग परत पद्मावतीकडे जायचं, मग परत ह्या वाटेने मळलेले यायचं इकडं। त्यापेक्षा पद्मावती माची बघायची, बालेकिल्ला बघायचा, सुवेळा माची करायची, आणि बालेकिल्ल्याला वळसा घालून इकडं संजीवनी माचीकडं, आणि संजीवनी माची बघून इकडं पद्मावती माचीकडं, असा व्यवस्थित रूट होऊ शकतो। हे बघा, आभाळीला पण बहर आलाय मस्त, बघा किती सुंदर दिसते। आणि ही आपली सर्वांची लाडकी सोनकी। बऱ्याच फुलांनी बहर घेतलाय राजगडावर। हा बघा तेरडा, काल तेरडा आणि कौला आपण पूर्ण सिंहगड ते
विंझरच्या वाटेवर बराच बघितला, कौलाने तो पूर्ण रान बहरून गेले. हे बघा निसुर्डीला पण बहर आलाय. संजीवनी माचीकडे जातानाचा हा पहिला दरवाजा. इथं बाजूला टेहनी बुरुज आहे. इकडून माचीचा मस्त व्ह्यू दिसतो, पण आता धुका असल्यामुळं तिकडे न जाता आता आम्ही चाललोय खाली या दरवाजातून. या दरवाजातून आपण संजीवनी माचीवर पोहोचू आणि मग तिथून परत फिरत आळू दरवाजाने गडातून बाहेर पडत संजीवनी माचीला पूर्ण वळसा मारत पुढं बापूजी बुवाजी खिंडीकडे आपण उतरणार आहे. तिकडे वाट थोडीशी निसरडी आहे, तिथे काळजी घ्यायला लागणार आहे. हे बघा इकडे संजीवनी माची मस्त नागमोडी वळण घेत कला स्थापत्याचा एक विशेष असा नमुना. आणि आता आपण चाललोय आळू दरवाजाकडे. वरती एक शिल्प आहे, पण आता धुका आणि त्यात गवत आले त्यामुळे दिसत नाही. हा आहे आळू दरवाजा. इकडून तुम्ही मिरकुटवाडी वगैरे रूटने आला वरती किंवा खिंडीतून आला तर या दरवाजाने तुम्ही आत जाऊ शकता, किंवा तोरण्याकडून आला तर खिंड आणि नंतर आळू दरवाजाने तुम्ही गडात प्रवेश करू शकता. इकडे थोडं काळजीपूर्वक उतरावं लागतं, शेवाळलेले दगड आहेत आणि मग इथून पुढे आपल्याला ट्रॅव्हल्स मारायला लागतं संजीवनी माचीला. बघा या बाजूला संजीवनी माचीची तटबंदी दिसते आणि त्याला पूर्ण वळसा घालत आपण त्या पुढे जायचे. आता मिरकुटवाडीकडून येणारी वाट इथं चढून येते. हा संजीवनी माचीचा बुरुज आणि बरोबर याच्या समोरूनच आपण खाली उतरतो. हे बघा हा बुरुज आणि त्याच्या समोरून आता ही वाट उतरते खाली. बुरुजाला वळसा घालण्यानंतर हे दोन टप्पेच थोडे निसरडे आहेत, शेवाळलेले दगड आहेत, व्यवस्थित उतरावं लागतं इथं. हा एक टप्पा आणि हा एक. इकडे पायरे आहेत पण खाली होल्ड नाहीत व्यवस्थित, त्यामुळं थोडं बाजूने उतरायचं. मार्ग मोकळा होत चाललाय धुक्याच्या लपेटातून. समोर बघा आता हा आपला राजगड तोरणा रूट. पूर्ण एका साईडला धुकं आहे, एका साईडला थोडं वाऱ्याने क्लिअर होतंय. रूट बघा कसं मस्त दिसतो, एकदम सुंदर. इकडे संजीवनी माचीचा बुरुज होता, त्याला वळसा घालणं आपण इथल्या अवघड टप्प्यात उतराई केली आणि मग इथून खाली उतरत खिंडीत आलो. खिंडीत अगदी डोके एवढी कारवी आहे. तिथून आता आपण हे टेपाड चढतोय समोरचं. हे बघा इकडे आपल्याला आता पाली गावाजवळचा तळ दिसतोय, बेस, जिथं आपण पार्किंग करतो गाडी आणि मग पाली दरवाजाच्या उभ्या चढणीने पाली दरवाजातून गडावर प्रवेश करतो. धुकं काय हटायचं मार्ग काय नाव आहे ना. आता आपण थोड्याच वेळात बापूजी बुवाजी खिंडीत पोहोचू. भुका लागल्यात.
आता एक 15 मिनिटातच आपण बापूजी बुवाजी खिंडीत पोहोचू, जिथं गाडी वाटे भुतोंड्याला जायला, किंवा तिथून तुम्ही पासली वगैरे तिकडं मढेघाटला जाऊ शकताय. तर ते खिंडीत जायचं. खिंडीत आपला नाश्ता येईल. काल ज्यांच्याकडे आपण जेवण केलं त्यांनाच नाश्ता सांगितलं आहे. रात्री त्यांनी किल्ल्यावर आणून दिलं जेवण. पावसाचं एक तर आम्हालाच चढायची परापत झालेली, त्यात ही लोक जेवण घेऊन डोक्यावर आलेत वरती. मानायला पाहिजे लोकांना. आता बापूजी बुवाजी खिंडीत जाऊन आपण मस्त नाश्ता करू. पोह्यांपेक्षा आम्ही मस्त 2 चपात्या आणि भाजी सांगितली. पोह्यांनी पित्त होतं काय काय ना. आपण मस्तपैकी खाऊ आणि मग पुढच्या हॉटेल लागू. पूर्ण घसारा झालाय खाली. इकडे या बाजूला बघ पूर्ण मोकळे. या धारेच्या डाव्या बाजूला सगळं धुकं अडकले. चला संजीवनीने जाता जाता तरी दर्शन दिलं, लांबून का होईना. आता वरती असं तर मस्त मोकळी दिसली असती संजीवनी. जाऊ द्या, चला इकडे तोरणा पण मोकळा होत चाललाय. बुदलामाची मोकळी झाली. आता आपण पटकन खाली जाऊ, खिंडीत नाश्ता करू आणि लगेच निघू. हे बघा इथं आहे ती बापूजी बुवाजी खिंड. आता आपण इथून उतरून सरळ उतारा नाही तर खिंडीत उतरू. इकडे भुतोंडे गाव, यसाजी कंकवाडा आहे तिकडे. तर आत्ता आपण आलेलो आहे खिंडीत. इथं मस्त नाश्ता करू. आपले सवंगडी नाश्ता करतायत. बटाटा रोल का? बटाटा रोल एकच. तुम्ही काय झाले? क्रॅम्प येत. कसं वाटतं तुझा ट्रिप? एकदम मस्त. एकदम मस्त. खरं खरं सांग मला तुला. ट्रेक तर मस्तच आहे, पण तुझी अवस्था सांग. थोडा त्रास झाला पण 2 नंबरची सीट. काय करावं लागेल मग? दररोज एक्सरसाइज. अरे वा वा. किती दिवसाचा? चला या सर्टीच्या निमित्ताने पोरं जिम जॉईन करायचं ठरवलंय आता त्यांनी. किती दिवसाचा कोर्स करणार आहे? ही 6 महिन्याची आहे, नंतर माहिती नाही. तर आता आपण खिंडीतून निघालोय. खिंडीतून बरोबर जिथं उतरलो त्याच्या अपोजिट साईडलाच वाटूवरती चढून जाते. झाडे भरल्या रानातून आता आपण मोकळ्या टप्प्यात आलोय. मागे बघा राजगड पूर्ण आता मोकळा होण्याच्या मार्गावर आहे. पद्मावती माची बालेकिल्ला ओपन होत चाललाय आता. इकडं बुदला माचीवरचा बुदला सुळका दिसतोय बघा तोरण्याचा.
आता राजगडावर असतं ते 100% इंद्रप्रस्थ दाखवलं असतं तुम्हाला. बघूयात तोरण्यावर दिसतोय का. हळूहळू मोकळं होत चाललंय राजगड. ते एक पडकं घर लागले त्याच्या बाजूने वाट पुढं सरकते. परत वाटेवर घनदाट धुकं आले. मगाशी मोकळं झालेलं. आता बघू पुढे काय होते. नितांत सुंदर झाडी भरली वाट. हा रूट एकदम भारी आहे. मधले टप्पे मस्त सपाटीची चाल. फक्त तोरणा चढताना रडतोंडी बुरुजाजवळ शिडी लावली अवघड टप्प्यात. आणि राजगड संजीवनीच्या पुढून उतरताना तेवढंच काळजी घ्यायला लागते जास्त करून या रूटमध्ये. तेरडा बघा कसा वाटेच्या दोह बाजूनी फुललाय. स्वागत करतोय भटक्यांचं. मध्येच हा कौला. ही बाग कशी मस्त कमाने. धुका अजून पण हटलं नाही. हे बघा तुम्ही झाडीवरल्या रानात धुकं दिसत तुम्हाला. आता आपण आलोय कचरे मामांच्या इथं. एकमेव घर या रूटवरचं. पोरांनी बघा जाऊन हांडा भरून आणलाय. आजी कुठं पाण्याचा स्रोत आहे काय खाली. इकडं ते लोक पाणी पिण्यासाठी वापरतात. त्याचा साठा आहे पाण्याचा. नॅचरल स्रोत बारमाही. तिकडून हांडा भरून. आता सगळ्यांच्या बाटल्या भरून घ्या रे. इकडे हे आजी आजोबांचा वाडा आहे. इकडे तुमची नाश्त्याची वगैरे सोय होऊ शकते. तुम्ही राजगड तोरणा रूटवर आलात कधी तर. बाबांचा वाडा. तेरडा सोनकी सगळ्या फुलांनी आजूबाजूचा परिसर एकदम भरून गेलाय. अशा सुंदर जागी ते दोघं राहतात इथं. नमस्कार बाबा. नमस्कार. या आधी पण राजगड ते रायगड करत होता. मागे एकदा राजगड ते रायगड केलेला तेव्हा बाबांकडे नाश्ता केलेला पोह्यांचा मस्तपैकी. तुमची इथं सोय होऊ शकते. बाबा कधी पण आलं तर मिळू शकतो नाश्ता. का आधी तुम्हाला सांगावं लागेल. फोन आहे की तुमचे नंबर आहे आमचा. हा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तुम्ही कधी राजगड तोरणा रूट करत असाल तर इथं नाश्त्याची सोय तुमची होऊ शकते. जेवणाची पण होऊ शकते. बाबा नंबर देऊन ठेवा मला. आतमध्ये जेवते ती. कोण जेवते. बघा की आज तुझ्या आले आमचंच गडी आहेत. ए यार काय तू राव टेंट आवराय जातो म्हणलास आणि इकडे आलायस होय. मी पुढे आल्यानंतर मला हे बघा लीडला मीच होतो. हे आमच्या गावचे रत्न बाजी उर्फ महेश्वर. अरे युट्यूबचाच व्हिडिओ आहे बाबा. तू काहीतरी गाडी करू नको. नाही हे मोठे अभ्यासक आहेत. मोडलिपिक अभ्यासक. आणि अरे सांग ना मला. नाही शितोळे सर तुम्ही सांगा जरा यांच्याबद्दल. नाही म्हणजे त्यांचा कसा अभ्यास होईल. स्वतःच्या तोंडाने स्वतःची स्तुती करणार नाही. अरे थांब ना बाबा. त्यांना एक कुठला खान तो बहादूर खानाचं गाड्या सापडले त्यांना. होय. हा त्या गाड्यावर चालू आहे. कुठं मागच्या काळात गेलेले का ते. हा राजगडाच्या राळामध्ये त्यांना बहादूर खानाचं गाड्या सापडले. नाही खरंच तो त्याचा माचेला मोर्चे लावले होते ना. हा त्याचा अभ्यास जोरात आहे.
कशावर अभ्यास करतो महेश्वर? मला ते जास्त म्हणजे सांगता येणार याबद्दल. संताजी अरे तू सांगू शकते यार. तू गप कशाला काय व्हिडिओ बनवते काय? अरे कळू दे लोकांना जरा तुझ्याबद्दल. नाही कळत काय गबस नको सांगू काय. या अशा लोक लग्न झाल्यावर कळवायचं. त्यामुळे ह्या अशा अभ्यासक मागे राहतात, पुढे येत नाहीत. एवढे दिवस आम्ही सांगून तुम्हाला धकलो, तुम्ही आता आम्हाला नाही लोकांना. नाही, इतिहासाचा बराच अभ्यास आहे. तुम्ही कोणत्या सालात काय झालं, कोणती लढाई झाली, कोणता खान होता, सगळं तुम्हाला तोंडपाठ त्यांच्याकडून ऐकायला मिळेल. आता आपण कधी एखादी संधी मिळाली तर राजगड अभ्यास मोहीम ह्यांच्यातर्फे घेऊ, त्याला तुम्ही हजर राहा. तर आता आपण बाबांच्या वाड्यापासून परत चाललोय आपल्या तोरणा मार्गाकडे. इकडून आपण आलोय राजगडावरून. ही पाटी लावलेली आहे त्यांची महादेव लक्ष्मण कचरे. इकडून आता राईड घ्यायचा आपल्याला. इथं बऱ्याच वाटा आहेत, चुकायची शक्यता आहे. पाटीपासून उजवी घ्यायची. संजीवनी पद्मावती मोकळी आहे, पण बालेकिल्ला अजूनही धोक्यात. मार्ग अगदी कारवीने गजबजलाय, डोक्याच्या वर कारवी आहे. ऊन पडून आता धुकं हटायला लागले. तोरणा मोकळा झालाय. थांबा तुम्हाला दाखवतो थोडं पुढे जाऊन. मस्त आकाश बघा निळशार झाले एकदम. चांगले ऊन पडले आता. हा बघा आपल्या समोर आहे तोरणा. आता पूर्ण मोकळा झालाय. फक्त बुदला माचीवर आहे धुकं थोडं, आणि इकडे झुंजार माची ओपन झाली पूर्ण. जा 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 चालत पड. बघा तेरड्याने दोह बाजूंनी मस्त बहर आलाय तेरड्याला. इकडे आपला हा तोरणा किल्ला. कुणाला द्यायला बनवला रे गुच्छ? हा कुणी बनवलाय? लातूरकर. कुणाला द्यायचंय? हा अरे वा. रान फुले. तोरण्याच्या चढणीला लागलो आता आपण. हा एक टप्पा आणि पुढचा एक टप्पा. हरडतोंडी बुरुजाच्या तर बरोबर निघू आपण, आणि मग बुदलाला वळसा मारत सरळ धारेने किल्ल्याकडे प्रस्थान. धुक्याची ये जा चालूच आहे. पटकन वरती जातो, ड्रोन उडावतो, मस्त नजारा दिसेल. बुरुजापाशी आलोय आता आपण. इकडे शिडीचा टप्पा एक अवघड पॅच मध्ये शिडी लावली, ती चढून आपण वरती जाऊ. हे बघा या टप्प्यात आहे शिडी. तेवढाच पॅच आहे तोरण्याची चढाई करत असताना. या बाजूने तेवढा व्यवस्थित काढला की आपण वरती पोहोचतो, आणि बुदला सुळक्याला वळसा मारत आपण या धारेने किल्ल्यावर. चांगले होल्ड आहेत, थोडं शेवालेले आहे, त्यामुळे काळजीपूर्वक हा टप्पा काढायचा. इथं बघा ही वायर पण लावली. छोटे छोटे पायऱ्या आहेत वरती जायला बघा, आणि ही शिडी.
एवढं पण अवघड नाही, पण फक्त पावसाळ्यात रिस्की, कारण की शेवाळलेले आहे. इथला टप्पा ढासळलाय, तुम्ही बघू शकता. या पायऱ्या होत्या पहिल्या. हा टप्पा ढासळल्यामुळे इथे शिडीची गरजच आहे. खालच्या पॅचला ती रोप धरून यायचं आणि इकडे शिडीचा आधार घेऊन. आता इथून ट्रॅव्हल्स घेत आपण वरती बुरुजावर पोहोचू. बालेकिल्ला मोकळा झालाय बघा धुक्यातून एका बाजूने. आता इथून चढाई केल्यानंतर इकडे रडतोंडी बुरुज आहे. आपली वाट सरळ इकडे वरती चढते. नेमकं दुःख आलं, आता ड्रोन उडावला असता. सोनकी बागा कसला बहर आलाय भारी. रडतोंडी बुरुजा बाजूने आता आपण आलोय. इकडे बुधला सुळका आहे, हा विशाळा पुढचा. या बाजूला कसं मस्त क्लिअर आहे आणि या बाजूनेच पूर्ण धुक्याने वेढलंय किल्ल्याला. हे बघा, हा बुधला सुळका आहे. इकडे पुढे कापूर लेणी आहे, त्याचं संवर्धन केलेलं आम्ही बरेच वर्षापूर्वी. मस्त लेणी आहे आत, पूर्ण बुजलेली. याच्या पलीकडे गेलोय आम्ही विशाळ टोकावर, तिकडे पण एक्सप्लोर केलंय बरंच. हे गुंजवणे धरण आणि हा आपला दुर्ग तोरणा. इथं हा वाळंजाई दरवाजा आहे. आता नेमकं धुकं आले. इथं वाळंजाई दरवाजा आहे, तिथून तुम्ही उतराई करून खालच्या भट्टीमध्ये जाऊ शकताय. जर तुम्ही राजगड ते तोरणा करत असाल, आपलं राजगड ते रायगड ते पण तोरणा इन्क्लूड करून, तर तुम्ही आपण आलो त्या मार्गाने राजगड तोरणा मार्गाने इथे येत किल्ला स्किप करत वाळंजाई दरवाजाने खाली उतरत भट्टी, आणि मग भट्टी गेळगाणी, आणि मग परत पुढं मोहरी. मग तुम्हाला कोणत्या वाटेने पाहिजे त्या तुम्ही रायगडाकडे जाऊ शकताय. बुधला सुळका मोकळा झालाय बघा नेमका. नुसता धुक्याचा लपंडाव चालू आहे. इकडून येते तिकडे जाते, तिकडून येते इकडे जाते. चला थोड्याच वेळात आपण किल्ल्यावर पोहोचू. या बुरुजावरून वरती गेलो. समोरच्या बुरुजाच्या बाजूने वाट वरती जाते आणि मग कोकण दरवाजाने आपण गडात प्रवेश करतो. कातळकोरी सुंदर पायऱ्या. या बुरुजात आत जायला वाट आहे बघा. आत जाण्यासाठी तिकडे वाट बनवलेली आहे. समोरचा कल्याणदर कोकण दरवाजा. हे कोकण दरवाजाचं गोमुखी द्वार. तुम्ही या बाजूने मेटपिल्लावरे गावातून पण एका दांडाने वरती येऊ शकताय किल्ल्यावर. तेव्हा तुम्ही या दरवाजाने गडात प्रवेश करता.
हे आहे गडावरील मेंगाई देवीचं मंदिर. इकडे रामेश्वर मंदिर आहे आणि या बाजूला झुंजारमाची आहे. आणि या बाजूला आता आपल्याला उतराई करायची. खालच्या दरवाजाने आपण खाली वेल्लेत उतरू. झुंजारमाचीकडे जाणारी ही वाट सगळीकडे तेरडा बहरलाय बघा. झुंजारमाची आपल्याला क्लिअर मिळाली. इकडे उतरण्याची वाट थोडी अवघड आहे. पलीकडच्या बाजूने शिडी उतरून या बुर्जाला ट्रॅव्हर्स मारत आपण झुंजारमाचीकडे उतरतो. चला आता आपण उतरायला सुरुवात केली आहे तोरण्याची. हा गायमुख द्वार त्याचं आणि पुढे गेल्यावर अजून एक दरवाजा आहे. सर आता गर्दीतून कसा तरी मार्ग काढत मी आलोय पुढं. कुठला तरी शाळेचा ग्रुप होता. पूर्ण किल्ल्यावर दुःख आलंय आता. नशीब आपल्याला झुंजारमाचे दर्शन मिळालं मस्त एकदम. ड्रोन उडवलेला पण पावसात भिजला. नशीब त्याला बी काय झालं नाही. त्याला घेतला खाली पाहिला. नुसते धुक्याचे लोट येत आहेत. थोडीच विंडो मिळते फक्त. आता पण ड्रोन बाहेर काढलेला तेवढ्यात धुकं आले. झालं पोपट. आज नुसता पोपट झालाय आमचा. अजिबात व्यवस्थित वातावरण मिळालं नाही. नशीब झुंजारमाची दिसली आपल्याला. हे बघू शकता तुम्ही डोंगर उताराला नाचणीचं पीक घेतलंय लोकांनी. जागेचा पुरेपूर वापर. आता आपण थोड्याच वेळात तळावर पोहोचू. जिथं गाडी येते तिथून सिमेंटचा रोड आहे खाली जायला. आणि जी पहिली वाट होती ती इकडून खाली उतरते वेल्ल्यामध्ये. तर आता आपण तोरणाच्या जिथं गाडी येतात त्या तळावर पोहोचलेलो आहे. आमचे 2 सवंगडी मागे आहेत. त्यांची वाट बघत बसलोय आम्ही. बाकीच्यांना घालवले खाली. भुकेने एकदम येडे झाले पार सगळे. त्यांचं खाली जेवणाचं नियोजन लावून दिले आणि आम्ही त्या दोघांची वाट बघत बसलोय. तर थोडं आपले व्हॉलंटियर लोक थोडे बोलतील या ट्रेक बद्दल आणि या प्रवासाबद्दल. अख्ख्या प्रवासामध्ये आम्हाला पहिल्यांदा भेटला 2 दिवस झाले. कोण आम्ही नाही म्हणजे कसं हा फ्रंटला थांबत होता आणि मी बॅकला थांबत होतो. पण व्यवस्थित सगळे सुरक्षित. फक्त आता तो मागचा येतोय त्याला पायाला लागले थोडं, त्यामुळे तो हळूहळू येतोय. त्याच्या बरोबरच होतो, येतोय हळूहळू. आणि मेन म्हणजे तुम्ही बघू शकताय आपल्या CTR ने ही साथ दिली आहे. हे बघा हे पूर्ण निघाले याचं. तर बुट्टाने मेन म्हणजे 2 दिवस साथ दिली. हा त्याचा शेवटचा ट्रेक होता. तर मित्रांनो, सिंहगड ते राजगड ते तोरणा या रेंज ट्रेकचा हा दुसरा भाग म्हणजेच राजगड ते तोरणा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच ऑफबीट भटकंती व्हिडिओसाठी आपले YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एखाद्या भन्नाट आडवाटेवरील भटकंतीचा अनुभव घेऊन. धन्यवाद.